गुड मॉर्निंग सगळे भाइयों को. आता वाजलेले आहे सकाळचे 12 आणि आता जायचंय गावामध्ये. कंबर वाकून बसायला पाहिजे का बरं? काय माहिती कोबड काढायला. हा रोड चांदोरी सायकल आणि निफाड रोड आहे. आज काय ट्रॅक्टर आणलं काय? हा काय होतं? यायला गाडी नव्हती काय? यार काही काही वाटत झालं असं यार. एवढा वेळ लागलाय. 10 मिनिटं झाली इथं बसून. 10 हा का? चहा बी काही चहा घेतो सांग ना. चहा टिल चहा घेऊन टाकू आता. चेतनला भेटून झाला. चेतन गेला आता काहीकडे फाटा आहे. 6 वाजले तर खूप थंडी वाजू राहिली आज. मोकार थंडी. माय नाव गावरी. काय करते बबडे? वैरण झाली का? घरी जायचं का नाही तुला? इकडे येते का नाही? इकडे बबडे. इकडे लवकर आहे. इकडे फ्राय केल्यानंतर ब्रेड बटर एकदम मस्त लागतो खाण्यासाठी. वा. तर आणि गाडी पण खूप मागलेली आहे. तुम्ही बघू शकता. गाडीची साफसफाई करून घ्या. बघा तर गाडीला पहिल्यांदा पुसून घेऊ. लय दिवसाचा प्लॅन होता चांदवडला जायचा. चांदवडच्या देवीच्या रेणुका माताच्या पाया पडायला जाऊ आज. पिंपळगावच्या टोल नाक्यावर पोहोचलो. इथे खूप ट्रॅफिक जाम झाली. मामा पण आहे आज माझ्यासोबत. रोडा फाट्याच्या पुढे आलो होतो आणि इकडं रस्त्याची कामं चालू आहे आता. हे बघा मशीन क्रेन खरंच फाट्यापर्यंत आले तर गाडी पार्किंग केली. कारण की आपल्या गाडीच्या टोल फास्ट टाकला ना. रिचार्ज करून घेऊ इथं. आणि मामांना चहा पण प्यायचा आहे. पिंपळगाव टोल नाक्यावर पोहोचलेलो आहे. हा जो असेल XYZ तो टोल नाका हा याला महत्व आहे. त्याच्याशी काही घेणं नाहीये. चांदवडचा टोल नाक्यावर पोहोचलेलं आहे फायनली. आणि आता इथून राहिलेलं आहे रेणुका माताचं मंदिर जवळच आहे. आता इकडे नुसता डोंगराचाच परिसर दिसतोय बघा. रेणुका माताचं मंदिराचा बोर्ड लागलेला आहे. आता रेणुका माता मंदिरापाशी पोचलो. गाडी पार्किंग केली आणि आता दर्शनाला जाऊ. मंदिराकडे जाण्याचा मार्ग. दीपमाळ घेतलं. दर्शनाला जाऊ आता पहिल्यांदा. गणेश आहे ना. फायनली रेणुका मातेचं दर्शन घेऊन गेलं. रेणुका मातेचं दर्शन झालं एकदम प्रॉपर. आणि आज एवढी काही गर्दी नव्हती. 1 नंबर दर्शन होऊन गेलं. सगळ्यात पहिल्यांदा आता गाडीला हार घालू आणि घराकडचा प्रवास सुरू करू. घरी पोचलो. गाडी पार्किंग केली. राधे केळाच्या झाडाला कमळ निघालेलं आहे. हे बघा फणी निघालेलं आहे. एक फणी निघाली आता.